कधी ऐकली होती का? कोणी मागणी केली होती का? नाही केली असेल तर सांगा. आमचं 75 झाले म्हणून आम्हाला फुकट द्या. आणि ज्या मागण्या चालू आहेत त्या देणं होईन का? तुला पाहणं तू ह्या घरून द्यालास, तुमच्याच मनानं तुम्ही दिली यार. तुम्हाला सुचायलंय कुठून हे? म्हणजे जनतेचा पैसा आहे म्हणून जनतेत असा वाटून टाकायचा का? खरंच शेतकऱ्याला पीक विमा मिळेल का? बरं पहिला मिळत होता तसा सगळं वाहून गेलं होतं रानमोह. तुम्ही निवडून जे आले ते लोकांसाठी आले का स्वतःसाठी आले? दिलं चॉकलेट 30 जूनचं, बसा वाट पाहत. बरं आकडा बी वाचता येईन मला, एवढा आकडा येतो कशाला? तिथं गायछाप स्वस्त भेटते म्हणे, गायछाप आणायला चाललो की ते म्हातारं जाताना त्याच एसटीत होतं आणि येताना त्याच एसटीत होतं. म्हणजे पाळी करायला लोक मस्त फिरायले. त्याच्या बदला आपण दुमत नाही, कोणाला वगैरे राग येईल. पहा, एक लक्षात घ्या, सध्या लोकायला जे लागायले, लोकायला जे पाहिजे, जे गरजेचं आहे ते भेटणं. लोक त्याच्यासाठी उपोषण करायलेत, कुठं आंदोलन करायलेत. शेतकरी येतं पीक विम्यासाठी आंदोलन करतात. अतिवृष्टी भेटणं म्हणून बेजार आहेत. तिकडं पुण्यामध्ये MPSCचं आंदोलन चालू आहे. विद्यार्थ्याच्या नोकरीसाठी प्रयत्न चालू आहेत, त्याला त्या भेटणं. आणि सरकार ज्या गोष्टीचं कधीच मागणी केली नाही त्या गोष्टी द्यायला. आता सांगायचं तात्पर्य नेमकं काय आहे? शासनाचा एक आज शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास 399 कोटी 11 लाख रुपये हे शासन निर्णयामधून दिलेले. आता हे कशासाठी दिलेले हे आपल्याला बघायचंय. आता तुम्ही पंढरपूरला, शेगावला, कुठं कोणत्या देवस्थानाच्या ठिकाणी गेले असतात, तुम्हाला सगळ्यात जास्त माणसं कोण दिसायलेत हो? तरणे, जवान, पोरं, शिकलेले, सवारलेले, 40शीतले, 45शीतले दिसायले. तर बरं तुम्ही एसटीत बसत असताल, एसटीत तुम्हाला जागा भेटती का? म्हातारा माणूस येतं, त्याला आपण बसलेलो असलं तरी उठून द्यावा लागती. एसटी सध्या फुल आहेत. ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला. बरं यायच्या कोणी मागणी केली होती का कधी की आम्हाला हाफ तिकीट द्या, आम्हाला तिकिटामध्ये सवलत द्या, 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून सवलत द्या, 65 वर्ष झाले अर्ध तिकीट करा? कधी ऐकली होती का? कोणी मागणी केली होती का? नाही केली असेल तर सांगा. मी आता काय पुढं पाहिलं नाही. हे म्हातारी उठले आणि त्यानं आंदोलन केलं आणि आम्हाला एसटीच्या प्रवासामध्ये सवलत द्या, आमचं 75 झाले म्हणून आम्हाला फुकट द्या. किंवा आता हे लाडकी बहीण आली, कोणत्या लाडक्या बहिणीनं मागणी केली होती बरं? आणि ज्या मागण्या चालू आहेत त्या देणं होईन. आणि याच्यासाठी एवढे पैसे. आता तुम्ही म्हणता ना, तुम्ही काही जर समजा 65चे 75चे असताना तुम्ही म्हणता मग तुम्हाला का देखो नक काय का? तुला पाहणं तू ह्या घरून द्यालास, तसं नाही. हे द्याव द्या, पण जे गरजेचं आहे ते भेटणं ना, त्याच्यासाठी लोक बेजार आहेत ना. आता मला सांगा, 1 रुपयातली पीक विमा योजना होती, बरं ती 1 रुपयात करायची कोणी सांगितली नव्हती. तुमच्याच मनानं तुम्ही दिली यार. तुम्हाला सुचायलंय कुठून हे? ह्या योजनेला अशा रिकामे पैसे घालायले तुम्ही. म्हणजे जनतेचा पैसा आहे म्हणून जनतेत असा वाटून टाकायचा का? याच्यामुळे आळशी होऊन चाललेत लोक. आता त्या एसटीत कव्हा गेलं ना तर महिलाच जास्त, मथारे बसायला जागा भेटन. तुम्ही पाहणारे कोणी असतात तसे महिला असत्या, म्हातारे असतील, तुम्हाला राग येईल. पण माझा उद्देश हे नाही की हे देऊ नका, पण जे गरजेचं आहे ते द्या ना. आता पीक विम्याच्या बाबतीत जे महत्वाचे ट्रिगर होते ते काढून टाकले. खरंच शेतकऱ्याला पीक विमा मिळेल का? बरं पहिला मिळत होता तसा झालं. यंदा आता पैसेवारी कमी आलेली आहे. अतिवृष्टी झाली म्हणून पीक कापणीचे अहवाल आता गेले, ते बी कमीच येतील. भेटन विमा, भेटण्याबद्दल नाही, पण जसा पहिल्यासारखा भेटत होता तसा भेटण्याची शक्यता नाही. कारण आता उंबरठा उत्पादनावर आधारित पीक विमा आहे, ते पहिले सगळे ट्रिगर काढून टाकलेले, त्याची गरज होती. बरं आता हे अतिवृष्टी झाली, भल्या मोठमोठ्या घोषणा केल्या, किती लोकांच्या खात्यात आले, आजूक लोक कमेंट करायलेत मला रब्बीचं अनुदान आलं नाही ना अतिवृष्टी आली नाही, सगळं वाहून गेलं होतं रानमोह. मग ज्या खऱ्या मागण्या आहेत त्या भेटणं. तिकडे MPSC साठी ते पोरं आंदोलन करायलेत की आम्हाला वयात वाढ द्या, कारण तुम्ही निवडणुकामुळे परीक्षा लांबिता,
तुमच्या मनात आलं तुम्ही तसं करता, पण लोकायला बी काय लागत आहे, तुम्ही निवडून जे आले ते लोकांसाठी आले का स्वतःसाठी आले याचा तरी विचार करा. बर ते तर करीनच, बर लोक करीनच, बरं वाटेल लोकांना ऐकतो मस्त आहे. अरे पण त्याच्यापेक्षा महत्वाच्या काय गोष्टी आहेत त्या गरजेचे आहेत, त्या भेटणं महत्वाचं आहे. शेतीमालाला भाव पाहिजे, कोणीच बोलणं त्या शेतीमालाच्या बाबतीत. केलं का कोणी आंदोलन? गेले का कुठं शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव भेटा म्हणून? कर्जमाफीचं आश्वासन निवडणुकीच्या अगोदर दिलं होतं, दिलं चॉकलेट 30 जूनचं, बसा वाट पाहत. बरं त्याच्यात बी मिळ नाही, कोणाला भेटन आणि कोणाला नाही भेटन. रेग्युलर वाले म्हणतात आमचा काय गुन्हा आहे काय, आम्ही रेग्युलर भरतोत म्हणून. अशा सगळ्या ह्या 12 भानगडी. आणि आता या एसटी महामंडळाला बघा शासन निर्णय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास माहे नोव्हेंबर 2025 चे सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीसाठी प्रतिपूर्ततेपोटी आकडा किती आहे, 300 कोटी 399 कोटी 11,59,292 रुपये. आकडा बी वाचता येईन मला, एवढा आकडा आहे तो. बर तुम्ही पाहत असताना एसटीनं आता ते माग जो कालता पहा, संगमनेर कार्डा कुठला तरी होता, एक जण एसटीत बसला म्हणला बाबा तुम्ही कुठं चालले, म्हणे संगमनेरला. कशाला? तिथं गायछाप स्वस्त भेटते म्हणे, गायछाप आणायला चाललो. 10 रुपयाची गायछाप आणायला जर तो माणूस फुकट हे म्हणून तिथं जात असन, याच्यावर विचार करा. आता ते जोक होता का होता, पण ते पाहण्यात आलता मोबाईलवर. बरं आता काही बहादर असे आहेत, समजा संभाजीनगरहून त्याला जालन्याला जायचं असेल, मधात समजा एखाद्या गावाला जायचंय, त्या गावावरती एसटी थांबत नसन, दिसली बस स्टँडवर म्हणून ते छत्रपती संभाजीनगरहून जालन्याला येते आणि जालन्यातून पुन्हा वापस त्या गावाला जाते मग लोकलची गाडी धरून. काऊन तर ती एसटी तिथे थांबत नाही, फुकट आहे ना, चला मग जालन्याला, पुन्हा येता येईन वापस. असे बरेचसे किस्से कंडक्टर संघ जवळ बसा तुम्ही एसटीत, ते सांगितलेत की ते म्हातारं जाताना त्याच एसटीत होतं आणि येताना त्याची एसटीत होतं. म्हणजे पाळी करायला लोक मस्त फिरायलेत. आता फिरू नये आपला उद्देश नाही, देवाच्या ठिकाणी चाललेत, देवदर्शन घ्यालेत, महिलाला सवलत भेटली त्याच्या बदला आपण दुमत नाही, कोणाला वगैरे राग येईल. पण सांगायचा मुद्दा माझा असा होता की जे बेरोजगार आहेत, शेतकरी परेशान आहेत, त्याला अतिवृष्टीचं अनुदान नाही, पीक विमा नाही, नोकऱ्या नाहीत, याच्यासाठी हे काम करा. हे अशा रिकाम्या सवलती देऊन लोकांना आळशी बनविण्याचं काम करू नका, एवढीच विनंती करतो. मात्र तुम्हाला याच्याबद्दल काय वाटत आहे का, हे मी बोललो म्हणून राग आलाय ते बी सांगा, नाही तर असू दे असंच बना आळशी. बाकी तर आपला जय हिंद जय महाराष्ट्र चालूच आहे.